चला आज आपण क्वेश्चन नंबर 6 ची सुरुवात करतोय, जो तुमचा अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे पेज नंबर 59 वरती, राईट. यामध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा, डायरेक्ट ॲडजस्टमेंटची सुरुवात करू. Stock on 31st March 2019 is valued at cost price rupees 12,000 and market price rupees 17,000. सो दोन अमाऊंट आपल्या समोर आहे. सो जेव्हा पण तुमच्या समोर अशी सिच्युएशन येईल, तुम्हाला एकदम सिंपल डिसिजन घ्यायचा आहे की जी छोटी अमाऊंट असणार आहे, छोटी जी मिनिमम अमाऊंट असणार आहे, दोघांपैकी छोटी अमाऊंट कोणती आहे? 12,000. तर त्याचे दोन इफेक्ट करायचे. इफेक्ट सांगा मला. बाय क्लोजिंग स्टॉक 12,000 अँड ॲसेट साइड. अड़चन ना सभी कोणाला सिंपल एडजस्टमेंट है. चलो बढ़ते हैं नेक्स्ट एडजस्टमेंट की ओर. एकदा रीड करो तुम्ही. आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज ऑफ रुपीज 800. मिस्टर शेखरकडे आपले काही 800 रुपये बाकी होते, बट त्याने ते दिले नाही किंवा तो देत नाही आहे. ठीक आहे, मग आपल्याला ह्या ॲडजस्टमेंटला म्हणायचं आहे बॅड डेट. पैसे बुडाले आपले, तर हे आपल्यासाठी काय असणार आहे? बॅड डेट. आणि बॅड डेटचे दोन इफेक्ट सांगा बरं मला. सन्ड्री डेटर्समधून मायनस आणि मग सन्ड्री डेटर्स पॉईंट जो आहे कुठे येतो? तो ॲसेटला. किती आहे सन्ड्री डेटर्स? 18,500. यामधून मायनस करून घेणार मी बॅड डेट न्यू ₹800, राईट. मायनस करून डायरेक्ट बाहेर 17,700. सिंपल ॲडजस्टमेंट आहे. आता सेकंड इफेक्ट आपल्याला कुठे घ्यायचा याचा? बट डायरेक्ट नाही घ्यायचं, पहिले चेक करा एकदा आपल्याकडे ओल्ड बॅड डेट आहे का? आहे. मग पहिले ते लिहून घेऊ आपण. बॅड डेट ओल्ड रुपीज 200 प्लस त्यात न्यू बॅड डेट 800 टोटल 1,000 रुपीज. काही अडचण? चला मग नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. आपल्याला काय करायचं आहे? 1/8 पार्ट जो आहे पेटेंट्सचा तो रिटर्न ऑफ करायचा आहे, कमी करायचा आहे. ओके, सो पेटेंट कुठं जातं? ॲसेटला. पेटेंट्सची अमाऊंट सांगा मला. 2,000 आहे. ओके, पेटेंट्समधून अमाऊंट मायनस करून घेणार बिकॉज त्याचा यूज झालेला आहे 250 रुपीजचा. 1/8. ओके, 250 रुपीज मायनस केलं तर बरोबर आहे. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 रिटर्न ऑफ पेटेंट्स. काही अडचण? मी प्रत्येक वेळेस विचारतोय, तुम्हाला काही अडचण असेल तर मला विचारत चला, नसेल तर मग आपण फास्टमध्ये ॲडजस्टमेंट सॉल्व करू. तसं क्वेश्चन सिम्पल आहे, बट एक ॲडजस्टमेंट याच्यात अवघड आहे, जी म्हणजे आहे ॲडजस्टमेंट नंबर 4. अ पार्ट ऑफ फर्निचर रुपीज 5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. आपल्याकडे बघा ट्रायल बॅलन्समध्ये एक फर्निचर दिलेलं आहे आपल्याला, ज्याची अमाऊंट आहे 13,000. अमाऊंट किती आहे? 13,000. आणि या फर्निचरचीच खाली एक अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 5,000. या फर्निचर म्हणजे टोटल फर्निचरमध्ये जे 5,000चं फर्निचर आहे ते त्यांनी कधी परचेस केलं? 1 ऑक्टोबर 2018ला. आणि रिमेनिंग जे आहे मग 13 - 5 केलं तर रिमेनिंग किती येतं आहे? 8,000. ते असणार आहे ओल्ड फर्निचर. एक असणार आहे ओल्ड फर्निचर, एक असणार आहे न्यू फर्निचर. ही इन्फॉर्मेशन कशासाठी दिली? त्याचा यूज करून ॲडजस्टमेंट नंबर 5 जे आहे डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग @10% अँड फर्निचरचा आहे 5%. तर त्यासाठी आपल्याला ती यूज करायचं आहे. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 5% जे दिलेलं आहे ना, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 5,000 इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, तर जेव्हा पण असं डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट येते तुमच्याकडे, वरती आपल्याला फर्निचरची एक वेगळी अमाऊंट सांगितलेली आहे ट्रायल बॅलन्समध्ये, खाली अजून एक काही वेगळी ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट सांगितलेली. अशा केसमध्ये सिम्पल काय करायचं? वर्किंग नोट बनवून घ्यायची. वर्किंग नोट बनवली का आपलं काम सोपं होऊन जातं. आता मी वर्किंग नोट पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो कसं असतं ते. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन
कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, राईट, ॲट द रेट किती पर्सेंट आहे, 5%, राईट, पर ॲनम. बघा आता आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय केलेलं त्यांनी, तर वरती फर्निचर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहे 13,000, राईट, आणि खाली त्याच्यावरतीच ॲडजस्टमेंट दिलेली आहे जी आहे जी आहे ₹5,000. परचेस कधी केलं सांगितलेलं आहे, जे आहे अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. सो पहिले आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे जे ट्रायल बॅलन्समध्ये फर्निचर आहे त्याला इथं आपण लिहून घेऊ टोटल फर्निचर. आपल्याकडे टोटल फर्निचर किती दिलेलं आहे सांगा मला, ₹13,000. काही अडचण. आता या फर्निचरचे पहिले आपण 2 पार्ट करून घेऊ. किती पार्ट करायचे, 2 पार्ट. पहिला जो पार्ट असणार आहे त्याला म्हणायचं ओल्ड आणि दुसरा जो असणार आहे त्याला म्हणायचं न्यू. ओल्डची जी डेट आहे, आपली जी अकाउंटिंग इयरची डेट आहे त्याची सुरुवात चेक करा. सुरुवात कधी असते, 1 एप्रिल 2018 टू आपली क्लोजिंग डेट काय आहे या क्वेश्चनसाठी, 31 मार्च 2019. म्हणजे या ओल्डवरती आपण किती महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार, 12 मंथचं. आता ओल्डची अमाऊंट तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे न्यूची अमाऊंट. न्यू कधी परचेस केलं त्यांनी, 1 ऑक्टोंबर, बरोबर, 1 ऑक्टोंबर 2018 टू 31 मार्च 2019. इथपर्यंत आपण काय करणार आहे, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यावर किती महिने होत आहे आपले बघा, चेक करून सांगा. इथून इथपर्यंत 6 मंथ. तर ओल्डवरती आपल्याला डेप्रिशिएशन घ्यायचं आहे 12 मंथचं आणि न्यूवरती 6 मंथ्स. काही अडचण. आता न्यूची आपल्याला अमाऊंट सांगितलेली किती आहे, न्यू 5,000. या 13 पैकी 5,000 आम्ही कधी 5,000चं जे फर्निचर आहे ते कधी परचेस केलं, 1 ऑक्टोबर 2018, राईट. आणि रिमेनिंग आता 13 - 5 करा, रिमेनिंग किती येतं, 8,000. तर 8,000 आमचं असणार आहे ओल्ड फर्निचर. तर आपल्याला अमाऊंट समजले, कोणाला काही अडचण. आता कॅल्क्युलेशन बघा, पर्सेंटेज तर फिक्स राहणार दोघांवरती पण 5% आहे. तर इथं कॅल्क्युलेशन करणार 8,000 × 5/100, राईट. सो कॅल्क्युलेशन डायरेक्ट 12 महिन्याचं जर काढलं, कारण 5% काढलं म्हणजे 12 महिन्याची अमाऊंट निघणार आहे पर ॲनम, राईट. तर आपल्याला किती भेटतं, 80 × 5 म्हणजे ₹400. करेक्ट आहे. हे पहिले इथं साईडला लिहून घेऊ आपण. त्यानंतर आता 5,000वरती आपल्याला 5%ने काढायचं आहे, बट ओन्ली 6 मंथसाठी. त्याचं कॅल्क्युलेशन असं व्हायला पाहिजे, 5,000 × 5/100 अगेन मल्टिप्लाय 6 मंथ अपॉन 12 मंथ. हे कॅल्क्युलेशन जर केलं, हे कसं घेतलं कळालं तुम्हाला मी, ही अमाऊंट आहे. त्यानंतर इथं काय आहे, रेट ऑफ डेप्रिशिएशन 5% आणि हे काय आहे, ड्युरेशन, किती दिवस झाले खरेदी करून, 6 महिने, राईट. आता कॅल्क्युलेशन करू बघा, काय करता येईल आपल्याला. मला बघा 0 पहिले कट करता येईल, एकदम फेवरेट काम माझं आहे, 0 ओढून टाकतो मी पहिले, म्हणजे कॅल्क्युलेशन सिम्पल होऊन जातं. त्यानंतर मला 6चा टेबल येतो, 6चा टेबल तुम्हाला येतो का, 6 1 जा 6, 6 2 जा, बरोबर आहे. और क्या कर सकते सर, 2चा भी टेबल येतो आम्हाला, 2 1 जा, इथं पण 2 2 जा 4, उरला किती इथं 1, 2 5 जा 25, सॉरी 10, 2 5 जा 10 म्हणजे 25 इथं आलं, बरोबर आहे का. हे सगळं कटलं आपलं. आता तर 25 मल्टिप्लाय किती करायचं फक्त आपल्याला 5, इथं लिहून घेऊ आपण 25 × 5, 25चा पाढा येतो तुम्हाला, सांगा. 125 ही अमाऊंट भेटली आपल्याला, राईट आहे. देन ह्या दोघांचं आता टोटल करून घ्यायचं. इथं लिहून घेणार आपण टोटल डेप्रिसिएशन 400 + 125 मीन्स 500. आणि ही जी अमाऊंट भेटली आपल्याला आता 525, तर ह्या अमाऊंटला डिडक्ट करायचं फ्रॉम फर्निचर, म्हणजे लेस फ्रॉम फर्निचर. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. तर अशी वर्किंग नोट प्रॉपर तुम्हाला बनवावी लागेल एक्झाममध्ये, जर अशी एखादी ॲडजस्टमेंट आली तर फर्स्ट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला वर्किंग नोटमध्ये जे 525 अमाऊंट भेटलेले, ओके, त्या अमाऊंटला काय करायचं आपल्याला
फर्निचरमधून डिडक्ट करायचं आहे. 2 ॲसेट आहे 5 नंबरमध्ये. आपण पहिले फर्निचरला सॉल्व करून घेऊ. फर्निचर जे आपलं ॲसेट साईडला लिहून घ्यायचं. किती आहे फर्निचर? 13,000. ओके. तर 5,000चा इफेक्ट कुठंच करायचा नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. मायनस जे आपल्याला डेप्रिशिएशन म्हटलं, इथं आलं मी असं टोटल डेप्रिशिएशन लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही अकाउंटमध्ये काही एखादी अमाऊंट वर्किंग नोटमधून आणताय तर त्याचा रेफरन्स म्हणून ते ब्रॅकेट करून लिहून घेत जा. का आता टोटल डेप्रिशिएशनची अमाऊंट आपल्याला कुठे भेटली तर लिहून ठेवायचं, म्हणजे चेक करणाऱ्याला ते समजतं का अमाऊंट कशी आलेली आहे. सो 525 मायनस करतो डायरेक्ट मी 12,000 बरोबर आहे. अँड सेकंड इफेक्ट डेप्रिशिएशन ऑन ॲसेट घेणार मी ते. त्यामध्ये मी फर्स्ट नाव लिहून घेतो फर्निचर 525. आता बिल्डिंगचं पण करून घेऊ. बिल्डिंग सांगा बघून किती आहे बिल्डिंग? 22,000 बिल्डिंग आहे. बिल्डिंगचं डेप्रिशिएशन किती पर्सेंट म्हणलेलं आहे? या 10%साठी काही वर्किंग नोट बनवायची गरज नाही. जेव्हा अशी सिच्युएशन येईल फर्निचरसारखी तेव्हा करायचं. नॉर्मल असेल पर्सेंटेज ते डायरेक्ट मायनस करायचं. राईट 19,800. काही अडचण? समजलं सगळ्यांना? सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. बिल्डिंग 2,200 टोटल बरोबर आहे का? चला आता यानंतर सेकंड लास्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिलं त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बाळांनो वेजेस. बरोबर आहे. वेजेस पॉईंट कुठं जातो सांगू शकता का? इथं लिहिलं बघा. मग मी वेजेस ट्रायल बॅलन्समधले अमाऊंट सांगा. 950. आउटस्टँडिंग काय करतो आपण? किती प्लस करू? 300 टोटल 1,250. करेक्ट आहे. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये पहिलं वेजेस ₹300. करेक्ट आहे. करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट इलेक्ट्रिसिटीवरती आहे. आय थिंक इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे आहे मग बघा. सापडलं का तुम्हाला? कुठं जातं ते सांगा मला. इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती पहिलं? हां 1,450 बरोबर. आणि आउटस्टँडिंग प्लस कितना? 200 टोटल 1,650. सेकंड इफेक्ट याचा अगेन लायबिलिटी आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी. काही अडचण? ₹200 यांची टोटल 500. समजली की ॲडजस्टमेंट? एकदम कॉमन एकदम सिंपल ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला अडचणी नसली पाहिजे याच्यामध्ये. लास्ट ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटलची. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट बनवायला पाहिजे तुम्ही. मी बनवणार नाही आता, मी डायरेक्ट अमाऊंट दाखवतो आहे तुम्हाला. जर नाहीच जमली तुम्हाला तुम्हाला कमेंट करा, तुम्हाला विचारा, मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याकडे बघा अर्चना आणि प्रेरणाचं आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. अर्चनाचं कॅपिटल 40,000 आहे, प्रेरणाचं कॅपिटल 20,000 आहे. तर अगोदर अर्चनाचं कॅल्क्युलेट केलं तर 40,000 वरती येतं 3%. किती? 1,200 बरोबर आहे की नाही. आता दोघांचा इंटरेस्ट आपल्याला समजलेला आहे. इथं माझ्याकडे जागेची पण अडचण आहे, तर मी डायरेक्ट टोटल इथं काय लिहितो आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मी इथं काही स्पेशलायझेशन दाखवत नाही, तिकडे अकाउंटमध्ये आपण लिहून घेऊ. डायरेक्ट मी इथं दाखवतो आहे का 1,200 प्लस 600 टोटल किती आलं? 1,800. कारण माझ्याकडे जागेची अडचण आहे. हां त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये मात्र सेपरेटली यायचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,200 अँड 600. सांगा काही अडचण? झटपट ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या. आता तुम्ही आपले डेली लेक्चर्स करताय तर तुम्हाला मला असं वाटतंय तर तुम्हाला हळूहळू काही ना काही ॲडजस्टमेंट तर समजत असेल. काही ना काही गोष्टी आपण ट्रान्सफर कसं करतो, आपण कोणती ॲडजस्टमेंट कशी सॉल्व करतो, हे टेक्निक तर लक्षात आलीच असेल तुमच्या. बरोबर आहे की नाही. आजचा आपला क्वेश्चन नंबर किती आहे? 6. तर असंच डेली लेक्चर करत राहा तुम्ही. तुम्हाला हळूहळू फायनल अकाउंटचे आपण जवळपास 50 क्वेश्चन सॉल्व करणार. किती? 50. तर 50 क्वेश्चनमध्ये तुम्हाला डेफिनेटली जेव्हा तुम्ही 50 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करशाल तेव्हा तुमच्या सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स राहील का आपल्याला फायनल अकाउंट येतं. हे लक्षात ठेवा. पण एक गोष्ट तुम्हाला त्यात मेंटेन करून ठेवावी लागेल, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे रोज तुम्हाला लेक्चर करावं लागेल, रोज तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. एवढं करा. मग बाकी बघा तुम्हाला कितीही विद्यार्थी असून द्या किंवा कितीही अवघड क्वेश्चन असून द्या, तो सॉल्वच होणार तुमच्याकडून, याची गॅरंटी आहे. ओके. आता ट्रान्सफर करूया. ट्रान्सफर करताना पहिले एकदा चेक करायचं आपल्याकडे काही हिडन ॲडजस्टमेंट आहे का.
नाही आहे. ट्रायल बॅलन्समध्ये असं काही नाही आहे. मग फक्त डायरेक्ट डेबिट बॅलन्सपासून ट्रान्सफर सुरुवात करू. पहिला पॉईंट सांगा त्याच्यात. ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक कितना, वाव. त्यानंतर पेटेंट झालं, संडे डेटर झालं, स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲसेटला स्टॉक ऑफ स्टेशनरी ओके किती 3000. त्यानंतर ट्रेडमार्क सुद्धा ॲसेटला ट्रेडमार्क, थोडंसं मी फास्ट लिहितोय, हँडरायटिंगला ॲडजस्ट करा, किती 2000. त्यानंतर अरे यार किती वेळेस तुम्ही मला इथून हटवता रे. हां, बिल्स रिसिवेबल ओके. गडबड करायची आहे पण मिस्टेक नाही करायची. हां, हिटिंग अँड लाइटिंग डायरेक्ट ओके. ट्रेडिंगच्या डेबिटला टू हिटिंग अँड लाइटिंग. माझा सुंदर आवाज तुम्हाला आवडला का? थँक्यू थँक्यू. किती 1000 ओकेच. ट्रेड काऊन त्याची जोडीदारी नाही आली काय? त्याची बायको नाही आली आज? बरं ठीक आहे. मग आपण इथं नाही लिहिणार, इथं लिहिणार सर. बाकी जे जुने विद्यार्थी त्यांना समजलं असेल मी काय बोललो. नवीन आता डोक्याला हात लावला असेल, अरे बा बायको 500 ओके ओके मावशी 850 ठीक आहे. त्यानंतर सेल्समधून मायनस पूर्ण ॲड्रेस सांगायचा पिनकोड सोबत मला. सेल्स किती आहे 30,200 मायनस त्याचं रिटर्न 400 बहुत नाइंसाफी 29,800 ओकेच. त्यानंतर कॅश ॲट बँक ॲसेट, कॅश ॲट बँक आज मुलं आली ना वाटतं आपल्या क्लासमध्ये. इन्व्हेस्टमेंट पण ॲसेट 7,500 ओके. ड्रॉविंग टू ड्रॉविंग 1200 900. त्यानंतर परचेस याचं काही रिटर्न किती आहे, परचेस किती आहे 23,700 आणि रिटर्न 1,000 सांगा किती 1000 मायनस केल्यावर 22,700 ओके. संपलं का? नाही सर, क्रेडिट बॅलन्स राहिला ना सर. ठीक आहे. पहिलं कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 आणि 20,000. त्यानंतर ऑदर लोन्स लायबिलिटी, ऑदर लोन्स ऑदर असो किंवा फादर असो कोणतंही लोन असो लायबिलिटीलाच जातं. ठीक आहे. किती 3,000. मला विचारायला यायचं नाही पुन्हा पुन्हा सर ऑदर लोन असलं तर कुठं जायचं. मी काय बोललो, ऑदर लोन असो किंवा फादर लोन असो इथंच घ्यायचं, मदर बी असलं तिकडेच घ्यायचं. त्यानंतर रिझर्व्ह फंड. आता नॉर्मली रिझर्व्ह फंड ना आपण कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, ते पुढच्या चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. सध्याला लायबिलिटीजच लिहायला शिकवतो आहे. मात्र रिझर्व्ह फंड जो आहे तो पार्टनर्सची लायबिलिटी असते किंवा पार्टनरसाठी ते पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. तर आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. ठीक आहे. तर रिझर्व्ह फंड किती आहे 1,000. बोला. कारण ते काही ना काही कामासाठी आपण साईडला काढून ठेवलेलं असतं. कधी कोणतं काम निघलं तर त्यासाठी यूजच होणार आहेत. हां, म्हणून ते ऑलरेडी आपण असं डिसाईड केलेलं असतं की जाणारेच पैसे आहे, याला आपण बिझनेसमध्ये सेव्ह करून ठेवणार नाही. काही ना काही यूज होऊ शकतो. बिझनेसमध्ये समजा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला त्यासाठी यूज केले, बिझनेसला काही डेव्हलप करायचं त्यासाठी यूज केले, म्हणून त्याला लायबिलिटीला शो करतात. ठीक आहे. हां, त्यानंतर रिझर्व्ह फंड नंतर पुढचा पॉईंट सर क्रेडिटर्स आहे का फक्त क्रेडिटर्स आहे? अच्छा, मला वाटलं सर क्रेडिटर्स. किती 17,500. त्यानंतर RDD झालं, सेल झालं, बिल्स पेबल राहिलं. बिल्स पेबल किती 5,000. तो ओव्हरऑल सगळं झालं ट्रान्सफर. सर RDD बाकी आहे सर, काऊन गडबड करताय? मी चेक करत होतो, तुमचं लक्ष आहे का? किती 500. त्यानंतर इंटरेस्ट बी बाकी आहे सर. अरे वा, इंटरेस्ट किती 310. आता सांगा झालं की नाही झालं? हां, चला मग टोटल करू. पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो आपण, माहिती आहे ना तुम्हाला? सांगा मग. क्रेडिट साईड मोठी वाटते 12 आणि 41,800 बरोबर आहे. 41,800 मधून हे सगळे मायनस केले असेल तुम्ही 8,290
90 आहे का, मी 50 लिहिले बघा, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. 2 ग्रॉस प्रॉफिट सी डी, किती आला ग्रॉस प्रॉफिट आपला 8200. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस काय शॉर्टकट लिहितो, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 8290. काही अडचण. त्यानंतर आता जसं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं तसंच आपण क्लोज करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं दिसतंय बघा एकदा. ओके. तर आता बघा सगळ्यात पहिले चेक करणार इथून ना, इथं बघा 1250 ही अमाऊंट याची टोटल आणि इथून 8000 पासूनची टोटल, तर कोणती जास्त वाटते तुम्हाला? क्रेडिट. सांगा. 9100. आता 9100 मधून आपण काय करणार, 1 2 3 4 5 6 अमाऊंट डायरेक्ट मायनस करणार. मायनस केल्यावर किती येतं आहे? 825. व्हेरी हार्ड नीड अमाऊंट भेटिंग. नेट प्रॉफिट आपल्याला सापडला इथं, राईट ना. तर नेट प्रॉफिट आपल्याला काय करायचा असतो, जितकेही पार्टनर्स असेल बिझनेसमध्ये, 2 असेल 3 असेल 10 असेल, त्यांच्या सगळ्यांमध्ये त्यांच्या रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे. तर क्वेश्चनमध्ये असा 2:1 इथं लिहून दाखवते, दिसत नसेल वरती. 2:1. पहिली पार्टनर आहे अर्चना, दुसरी पार्टनर आहे प्रेरणा. तर अर्चनासाठी यूज करणार 2 आणि डिवाइड करणार दोघांची टोटल 3. प्रेरणासाठी यूज करणार 1 डिवाइड करणार टोटल 3. तर हा त्यांचा रेशो आहे. हा रेशो असतो आणि त्याचं प्रपोर्शन असतं. आपण 9th मध्ये शिकतो, याला काय म्हणतात रेशो, आणि ज्या अकाउंटच्या फॉर्ममध्ये असतं त्याला काय म्हणतात प्रपोर्शन. काय म्हणतात प्रपोर्शन. तर कॅल्क्युलेशन करताना तुम्ही असं तर नाही करू शकत, तर कॅल्क्युलेशन करताना हे यूज करायचं. ओके. दिलेलं असं असतं त्याला पहिले असं कन्वर्ट करायचं. ठीक आहे. थँक्यू म्हणू नका मला, मी पुन्हा सांगितलं आहे तुम्हाला. ओके. तर आता माझ्याकडे टोटल अमाऊंट आहे नेट प्रॉफिट आहे 800 करायचे. वा वा वा. डिवाइड झालेला आहे आज. तर बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती 550 200. ओकेच झालं. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायला 1 सेकंद लागतंय आपल्याला, आहे की नाही. पुन्हा चेक करा. पहिले अर्चना मावशी, अर्चनाचं 40 एक 41,750 41,750 गेले. काही अडचण कोणाला समजत नाही असं कोणी आहे का? शांत बसणाऱ्याला कळणार नाही याची गॅरंटी मी देतो. आणि जो मला डाऊट विचार देतोय, प्रेरणाचं बघा किती 20,875. 20,875 मधून 900 मायनस केले. मला माहित होते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. याला आपण म्हणतो बाय टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. टू बॅलन्स कॅरीड डाऊन लायबिलिटी. बोला ना बोला. हो अच्छा, हा जोक झाला का? तसं नाही माहीत होतं मला एवढं, मला फक्त हे माहीत होतं कारण ते क्वेश्चन आठवलं मला. हे सगळं मीच करून दाखवलं तर मग ते क्वेश्चन तेवढं टॅली तर होऊन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेत असतो. कैसा लागा मेरा मजाक? नाही ॲक्च्युली कसं असतं बघा, आपण सगळ्यांनी मिळून जर क्वेश्चन सॉल्व्ह केला तर सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असते. मी तर आता किती क्वेश्चन तुम्हाला मी आतापर्यंत सॉल्व्ह करून दाखवले, पण तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व होशाल तर मग त्याचा फायदा काय असतो? पहिली गोष्ट तुमचं 100% लक्ष माझ्याकडे असतं. दुसरी गोष्ट कोणी झोपत नाही मागचे विद्यार्थी, ते उठलेले असतात. हां नाही तर एखादा घरून जेवण खाऊन पोटभर करून येतो आणि मग काय असतं मागं झोपला तर दिसत नाही आपल्याला झोपला काय ते. म्हणून त्यासाठी मला तुम्हाला इन्व्हॉल्व करावं लागतं. बरं, हा जो बॅलन्स भेटला आपल्याला कुठं लिहिणार आपण? लायबिलिटीला. अकाउंटचं नाव कॅपिटल अकाउंट अर्चना अँड प्रेरणा. अर्चनाचं 40,550, प्रेरणाचं 19,975. तर काय भेटली टोटल? आय थिंक 6100. बघा चेक करून घ्या. टोटल नाही केले मग काय केलं तुम्ही? टॅली कसं झालं तुमचं? कसं डायरेक्ट टॅली केलं? हे बघा बघा टोटल करून घ्या ना आपण. तर 7 आणि 5 2. हां चला 1 15 कसं 15 हां 15 1500ला 5 हात चला पुन्हा 1 हात चला 1 6 60,500 बरोबर ना? हां करेक्ट आहे करेक्ट आहे. शिकलो आपण टोटल करायला शिकलो. कॉंग्रॅच्युलेशन. आता इथं एकदा चेक करून घ्या फक्त तुम्ही टोटल किती येते. दिख रहा है यहाँ पर
टोटल आली 87,500. ओके, ॲसेटची टोटल पण तेवढीच असली पाहिजे. मग आपलं ओव्हरऑल सगळ्या व्यवस्थित सॉल्व्ह झालेल्या असाव्या. त्यासारखी एकदा चेक करून घ्या. सारखीमध्ये कधी पण काय चेक करायचं, ग्रॉस प्रॉफिट, त्यानंतर नेट प्रॉफिट, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल तर तो चेक करून घ्यायचा आणि बॅलन्स शीटची टोटल. पण सारखी कधी चेक करायची, पहिले करायची. नाही तर एक ग्रॉस प्रॉफिट काढला, मग सारखी चेक केली, मग तुम्हाला समजलं अरे मॅच नाही झालं, मग पुढचं सॉल्वच नाही करायचं. असं नाही करायचं. पहिले सारखी बघायचीच नाही. आता आपण पूर्ण क्वेश्चन टॅली केला, त्याच्यानंतर सारखी बघायला सांगितलं तुम्हाला. याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके, काही अडचण? कम्प्लीट.